नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अर्जुन दांगट तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या स्वराज्य चालू घडामोडी या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। आज आपण मार्च महिना जो आहे त्याचे करंट अफेअरचे जे आपले 2 एपिसोड पडलेले आहेत अगोदरचे, तर त्याचा जो उर्वरित भाग आहे तो देखील पाहणार आहोत आणि काही महत्त्वाचे जे काही पॉईंट्स असतील ते देखील या ठिकाणी आपण त्याच्यावर डिस्कशन करणार आहोत। तर आपण मागचे 2 जे भाग आहेत ते डेस्कटॉपवरती स्क्रीन रेकॉर्डिंग करून टाकलेत। आता हा जो आहे तो आपण स्टुडिओतून घेतोय। तर आपण सुरुवात करूया आणि पाहूया आज आपला जो उर्वरित भाग आहे त्याच्यामध्ये आपल्या नेमणुकापर्यंत आपण आलो होतो बघा मागच्या वेळेस। तर तिथून पुढे आपण आता कंटिन्यू करूया। तर या ठिकाणी आपल्याला एकदा सेटअप करू द्या। आता कसं आहे, सध्या आचारसंहिता सुरू असल्यामुळं आपल्याला जो डाटा आहे तो खूप कमी आहे बघा। म्हणजे आपण एक काम करूया, इथनं घेऊया, कुठून, हां क्रीडापासून घेऊया। तर इथून स्टार्ट करूया आपण, क्रीडा घडामोडीपासून आपण पुढे जाऊया बघा। हां, ही महत्त्वाची न्यूज आहे आपल्यासाठी। जे WPL आहे त्याचं दुसरी आवृत्ती यावर्षी झालेली आहे आणि त्याचा विजेता राहिलेला जो संघ आहे तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। कारण यांचा जो IPL मधला संघ आहे, पुरुषांचा जो संघ आहे तो आतापर्यंत IPL एकदाही जिंकू शकलेला नाही। मात्र महिला संघ जो आहे RCBचा तो यावेळी विजेता ठरला आहे। तर त्या संघाच्या बाबतीमधली सगळी डिटेल्स तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। याचा जो कर्णधार आहे ती कोण आहे, तर स्मृती मानधना या संघाची कर्णधार आहे आणि इकडे दिल्ली संघ आहे जो की उपविजेता ठरलेला आहे। या फोटोवरून तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे। फोटो त्याच्यासाठी दिला आहे कारण ते लक्षात राहिलं पाहिजे। तर हे जे IPL आहे बघा, याची आवृत्ती यावर्षी दुसरी होती आणि याच्यामध्ये विजेता उपविजेता विशेषतः लक्षात ठेवा, कारण प्रश्न तिथे जास्त विचारला जाण्याचा चान्स आहे। तर विजेता संघ जो आहे तो रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आहे आणि उपविजेता संघ जो आहे तो दिल्ली कॅपिटल्स आहे। कालावधीशी आपल्याला काही जास्त गरजेचं नाही आहे। आवृत्ती दुसरी होती कारण मागच्या वर्षी पहिलं WPL झालं होतं आणि यावर्षी त्याचं दुसरे जे काही एडिशन आहे ते झालेलं आहे। प्रकार सगळ्यांना माहिती आहे, T20चा त्याचा प्रकार आहे आणि आयोजन कोण करतं, तर BCCI कडून त्याचं आयोजन केलं जातं। म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक बोर्ड जे आहे या बोर्डाकडून WPLचं आयोजन जे आहे ते करण्यात येतं। IPLचं सुद्धा आयोजन त्याच्याकडूनच करण्यात येतं। भारतातल्या जे काही क्रिकेट स्पर्धा आहे त्याचं सगळ्याचं नियामक बोर्ड म्हणजे BCCI आहे। आता BCCIचे सचिव तुम्हाला माहीत असले पाहिजे, जय शहा हे सध्या त्याचे सचिव आहेत आणि या WPL मध्ये एकूण सहभागी संघांची संख्या तुम्ही लक्षात ठेवणार आहात ती आहे 5। कारण आपलं जे IPL आहे त्याच्यामध्ये 10 संघ सहभागी असतात, तर याच्यामध्ये 5 संघ असतात। आता या WPLच्या बाबतीमध्ये परत ज्या काही महत्त्वाच्या खेळाडू तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत त्याच्यामध्ये बघा, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअरचा जो अवॉर्ड आहे तो कोणाला गेलेला आहे, तर दीप्ती शर्माला गेलेला आहे। त्याच्यानंतर मोस्ट रन्स ऑरेंज कॅप जे आहे, म्हणजे सर्वाधिक धावा करणारे जे खेळाडू असतात त्यांना ऑरेंज कॅप दिली जाते, तर ते एलिसा पेरीला मिळालेली आहे। आणि सर्वाधिक विकेट्स कोणी घेतले किंवा पर्पल कॅप कोणाला देण्यात आली असं विचारल्यास आपण लक्षात ठेवायचे श्रेयंका पाटील हिला ते देण्यात आली आहे। आणि ह्या दोनही खेळाडू जे आपल्याला दिसत आहेत ह्या RCB संघाकडून खेळलेले आहेत, हे सुद्धा आपल्याला माहीत असलं पाहिजे। यानंतर पुढे तुम्हाला याच्या बाबतीमध्ये अजून काय लक्षात ठेवायचं आहे, तर यांचा धावा वगैरे काही पाठ करत बसू नका, कारण ते काय आकडा विचारत नाही आहेत आपल्याला, त्यामुळे ते थोडंसं तुम्ही अवॉइड केलं तरी चालतं। नेक्स्ट बघा, याच्यामध्ये मुंबई इंडियन्स जो आहे तो पहिला WPLचा विजेता होता। म्हणजे पहिला आणि दुसरा विजेता हे दोनही माहीत असले पाहिजे। 2 लाईनमध्ये जर वाक्य दिलं तर पहिला विजेता आणि दुसरा विजेता हे खालीवरी करून आपल्याला विचारलं जाऊ शकतं आयोगाकडून। त्या पद्धतीनं तुम्ही त्याला लक्षात ठेवणार आहात किंवा आपल्या ज्या सरळ सेवेच्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये सुद्धा प्रश्नाचा दर्जा तसा राहू शकतो। त्याच्यानंतर ही जी शबनम शकील आहे ही एक याच्यामध्ये चर्चेला आली होती बघा, गुजरात जायंट संघाची ती आहे आणि वयाच्या 16व्या वर्षी तिनं WPL मध्ये खेळण्याचा जो काही तिच्या नावावर सर्वात तरुण खेळाडूचा विक्रम झाला आहे तो देखील तुम्हाला माहीत असला पाहिजे। दीप्ती शर्मा सुद्धा बऱ्याचशा क्रीडा घडामोडीमध्ये चर्चेला आहे। का चर्चेला आहे, तर दीप्ती शर्मा ही महिला प्रीमियर लीगच्या इतिहासामध्ये हॅट्रिक घेणारी दुसरी महिला खेळाडू ठरलेली आहे, कारण तिने यावर्षी हॅट्रिक घेतलेली आहे। तर इत्यादी बाबी त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला इम्पॉर्टंट आहेत। बाकी बरेचसे अवॉर्ड्स त्याच्यामध्ये दिले जातात पण ते काही सगळे आपल्याला विचारत नाही, जे मोस्टली विचारले जातात तेवढे आपण या ठिकाणी त्याच्यातल्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत। नेक्स्ट पॉईंट आपल्यासाठी आहे रणजी करंडकाचा। रणजी करंडकामध्ये आपल्यासाठी काय काय महत्त्वाचं आहे, तर रणजीचा जो सामना झाला, अंतिम सामना जो झाला तो जिंकणारा संघ मुंबई आहे।
मुंबईच्या संघानं सर्वाधिक वेळा रणजी करंडक जिंकलेला आहे आणि यावर्षी त्यांनी 42व्यांदा या रणजी करंडकाचं विजेतेपद पटकावलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला मुंबईचा जो रणजी संघ आहे तो दिसतोय. त्याच्यामध्ये बघा रणजीच्या बाबतची थोडी बेसिक माहिती पाठ असली पाहिजे, कारण बऱ्याचदा रणजीवरती प्रश्न आलेले आहेत. तर रणजीची जी सुरुवात आहे, रणजी ट्रॉफी, आता हे प्रथम श्रेणी क्रिकेटचा प्रकार आहे आणि याची सुरुवात 1934 टू 35च्या दरम्यान झालेली आहे किंवा 1934-35च्या दरम्यान त्याची सुरुवात आहे. नेक्स्ट बघा याची आवृत्ती यावर्षी 89वी होती आणि दरवर्षी रणजी ट्रॉफी जी आहे ती आयोजित केली जाते, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता जे जुने विद्यार्थी असतात त्यांचे सगळ्यांचे ते माहीत असतं त्यांना की बाबा एवढं एवढं आपल्याला पाठ लागतं. नवीन विद्यार्थ्यांनी ते लक्षात घ्यायचं आहे. बघा रणजी ट्रॉफी जी झाली ती कोणत्या कालावधीमध्ये झाली असं जर आपल्याला समजा विचारत नाही आहेत, पण एक बेसिक माहीत पाहिजे की एवढ्या कालावधीत झाली, तर जानेवारी ते मार्चच्या दरम्यान ती झालेली आहे आणि मुंबई संघ 42व्यांदा विजेता ठरलेला आहे. उपविजेता राहिलेला संघ माहीत असला पाहिजे, तोच देखील विचारतात. तर विदर्भ यावेळी उपविजेता आहे, विजेता मुंबई आहे. आयोजन BCCI करतं हे तुम्हाला सांगितलेलं आहे. सर्वोत्तम खेळाडू जर पाहिलं याच्यामध्ये तर तनुष कोटियान ठरलेला आहे बघा आणि सर्वाधिक धावा रिकी भुईनं केल्या, तो आंध्रचा आहे. सर्वाधिक बळी घेणारा खेळाडू आर साई किशोरे आहे, तामिळनाडूचा. मुंबईचा कर्णधार आणि विदर्भाचा कर्णधार हे दोनही आपल्याला माहीत असले पाहिजे. तर मुंबईचा जो कर्णधार आहे त्याचं नाव काय मग, अजिंक्य रहाणे. सध्या तो कोणत्या संघाकडून खेळतो IPL मध्ये, तर चेन्नई सुपर किंग्सकडे तो आहे. आणि हा जो अक्षय वाडकर आहे हा विदर्भाचा कर्णधार आहे. तर हे दोन्ही कर्णधार देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत क्रीडा घडामोडीच्या संदर्भाने. आणि सर्वाधिक रणजी विजेतेपद जर तुम्ही पाहिले तर मुंबईच्या नावावरती मुंबईने एकूण 42 वेळा रणजी स्पर्धा जी आहे ती जिंकलेली आहे. तर अशा प्रकारे रणजीच्या बाबतची माहिती आहे. आता थोडंसं खाली विजेते आहेत तुम्हाला क्रमवार दिलेले आहेत की बाबा आत्तापर्यंत मागच्या 4 वर्षामध्ये जे काही विजेते राहिलेत ते कोणकोणते आहेत. मग त्या विजेत्यामध्ये मुंबई जी आहे ती यावर्षीची विजेती आहे 2023-24 वर्ष. त्याच्यानंतर सौराष्ट्र आहे 2022-23 वर्षासाठी जी काही रणजी झाली त्याच्यामध्ये विजेता सौराष्ट्र. नंतर त्याच्या अगोदर मध्य प्रदेश, त्याच्या अगोदर परत सौराष्ट्र आणि मग विदर्भ. तर असे हे काही मागचे विजेते आहेत हे तुम्ही क्रमानुसार लक्षात ठेवले पाहिजे, कारण जोड्या लावाच्या प्रश्नामध्ये तुम्हाला क्रम विचारतात, तर क्रम आपल्याला आला पाहिजे. बघा नेक्स्ट संतोष ट्रॉफीच्या बद्दलची माहिती आहे. संतोष ट्रॉफीच्या संदर्भामध्ये सिंपल प्रश्न विचारला जातो की संतोष ट्रॉफी हा कोणत्या खेळाशी संदर्भातला क्रीडा प्रकार, कोणत्या खेळाचे आहे असं विचारलं जातं. तर संतोष ट्रॉफी जी आहे ती फुटबॉलची आहे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. हे बेसिक आहे. पोलीस भरतीला तर डायरेक्ट विचारतात ते संतोष ट्रॉफी आणि खेळ जोड्या लावामध्ये ते विचारतात. बरेचसे क्रीडा प्रकार देतात आणि स्पर्धा देतात. तर या ठिकाणी बघा या संतोष ट्रॉफीची 77वी आवृत्ती यावर्षी झाली आणि त्याच्यामध्ये विजेता राहिलेला संघ सर्व्हिसेस असून उपविजेता संघ आहे गोवा. कोणता संघ उपविजेता आहे? गोवा. आणि विजेता संघ सर्व्हिसेस आहे. तर संतोष ट्रॉफी एक लक्षात ठेवणार आहात. त्यानंतर आपण पुढे आलो तर खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा आहेत. खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा ज्या आहेत त्या 2023च्या स्पर्धा झालेल्या आहेत. या स्पर्धांची यावर्षी जी आवृत्ती भरवण्यात आली ती 4थी आवृत्ती होती आणि या स्पर्धेसाठी जे यजमान आहे तर यजमान हे काही एक राज्य किंवा एक शहर नाही, तर ते एकूण 7 राज्य आहेत जे की ईशान्य भारतामधले आहेत. आणि हे जे तुम्हाला दिसतंय हे अष्टलक्ष्मी, तर हे याचं काय आहे? शुभंकर आहे. शुभंकरावरती बऱ्याचदा प्रश्न आपल्याला विचारले जातात. तर शुभंकर त्यामुळे ते फोटोमध्ये तुम्हाला दिलाय ॲड करून की बाबा बघितलं की तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे की शुभंकर कोण आहे. तर शुभंकर ते अष्टलक्ष्मी नावाचा जो काही तुम्ही फोटो पाहिला ते आहे. आता यजमानमध्ये बघा एवढे राज्य आहेत, हे ईशान्य भारतामधले राज्य आहेत ज्याच्यामध्ये आसाम आहे, अरुणाचल आहे, मेघालय, मिझोराम, सिक्कीम, त्रिपुरा आणि नागालँड या राज्यांचा त्याच्यामध्ये समावेश आहे. त्या सगळ्या राज्यामध्ये ही स्पर्धा यावर्षी आयोजित करण्यात आली. या स्पर्धेचं उद्घाटन जे झालं ते आसाममधल्या गुवाहाटी या ठिकाणी त्याचं उद्घाटन करण्यात आलं होतं आणि त्याचे उद्घाटक होते अनुराग सिंग ठाकूर. तसंच या उद्घाटन समारंभाला भारताच्या पंतप्रधानांनी सुद्धा संबोधित केलं होतं ऑनलाईन माध्यमामधून. तर ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवणार आहात. शुभंकर तुम्हाला सांगितलं अष्टलक्ष्मी हा त्याचा शुभंकर आहे. क्रीडा प्रकार याच्यामध्ये 20 होते. एकूण क्रीडा प्रकारांची संख्या ही मल्टीलाईनच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तिथे क्रीडा प्रकारांच्या संख्येच्या बाबतीमध्ये आपल्याला एक अंक जो आहे तो मागे पुढे केला जातो आणि त्याच्यामध्ये आपला मार्क्स जो आहे तो घालवण्याचा प्रयत्न केला जात असतो. तर ते पाठ करायचं असतं. कालावधी जो आहे तो 2024च्या फेब्रुवारीमध्ये स्पर्धा आयोजित झाली. मात्र स्पर्धेचं वर्ष 2023 तिचं टायटल आहे हे तुम्ही लक्षात ठेवणार आहात.
याच्यामध्ये पदक तालिकेमधले पहिले जे 4 विद्यापीठ असतात ते आपल्याला पाठ असावे लागतात. पहिल्या 4 मध्ये पहिलं जे आलं आहे ते चंदीगड विद्यापीठ आले, बाकी त्याची पदकांची संख्या पुढे दिलेली आहे. दुसऱ्या क्रमांकाचं विद्यापीठ आहे लवली प्रोफेशनल विद्यापीठ, ते सुद्धा पंजाबमधलं आहे. तिसऱ्या क्रमांकावरती आहे गुरु नानक देव विद्यापीठ जे की अमृतसरचं आहे. आणि चौथं पुन्हा पंजाब विद्यापीठ आहे. तर चंदीगड, लवली प्रोफेशनल, गुरु नानक आणि पंजाब अशा प्रकारचे 4 विद्यापीठ आहेत जे की या रँकिंगमध्ये आपल्या याच्यामध्ये पदक तालिकेमध्ये काय आहेत, प्रथम पहिली 4 क्रमांकाचे विद्यापीठ आहेत. यानंतरची जी क्रीडा आहे ती आहे प्रो कबड्डी लीग. आता प्रो कबड्डी लीगची जी आवृत्ती यावर्षी झाली ती 10वी होती आणि 10व्या प्रो कबड्डी लीगमध्ये विजेता राहिलेला संघ जो आहे तो पहिल्यांदाच विजेता ठरला आहे. त्या संघाचं नाव आहे पुणेरी पलटण. काय नाव आहे? पुणेरी पलटण. पुणेरी पलटणवरती डायरेक्ट क्वेश्चन आपल्याला अपेक्षित आहे. पहिल्यांदा तो विजेता आहे. उपविजेता ठरलेला संघ जो आहे तो हरियाणा आहे. हरियाणा स्टीलर्स असं या संघाचं नाव आहे. आणि या स्पर्धेमध्ये जे काही सहभागी होणारी संघाची संख्या आहे ती आहे 12. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर जो आहे तो असलम इनामदार ठरलेला आहे. टॉप स्कोररमध्ये आशू मलिक ठरलेला दबंग दिल्लीचा. आणि इतर जे काही आहेत महत्त्वाचे प्लेयर त्यांचे तुम्हाला फोटो इथं मुद्दामहून दिलेले आहेत, कारण हे 2-2 पुरस्कार यांना मिळालेत. त्याच्यामध्ये काय काय बघा, आशू मलिक जो दिसतोय तुम्हाला दबंग दिल्लीचा खेळाडू आहे हा आशू मलिक. हा एकतर मोस्ट सक्सेसफुल रेडमध्ये सुद्धा आहे आणि त्याच्यानंतर परत तो जो आहे आशू मलिक जो आहे तो टॉप स्कोरर सुद्धा राहिलेला आहे. तर अशा प्रकारे 2 पुरस्कार या आशू मलिकला मिळालेले आहेत. तर ते 2 त्याच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवणार आहात. आणि हा जो मोहम्मद रेझा आहे हा खरं तर इराणचा खेळाडू आहे. तर तो पुणेरी पलटण संघाकडून खेळतो आणि याला सुद्धा 2 महत्त्वाचे पुरस्कार आहेत. त्याच्यामधला एक आहे सर्वाधिक टॅकल पॉईंटचा आणि दुसरा आहे सर्वात यशस्वी टॅकलचा. तर हे मोहम्मद रेझाच्या बाबतीमध्ये तुम्ही लक्षात ठेवणार आहात. आता नेक्स्ट टाइम तुम्ही ज्यावेळेस PDF रीड कराल त्यावेळेस फक्त फोटो जरी पाहिला तरी तुमच्या ते लक्षात येऊन जाईल. त्या संदर्भानं ते तसं देण्यात आलेलं आहे. याची तुम्ही काळजी घ्यायची आहे पाठ करताना की आपल्याला ते कसं लक्षात राहील बाबा. प्रो कबड्डी लीगची बेसिक माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे, ती तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायची आहे. 2014ची स्टार्टिंग आहे. पहिला विजेता जयपूर आहे आणि सर्वाधिक वेळा पटना पायरेट्स विजेता आहे ज्यांनी 3 वेळा ती स्पर्धा जिंकलेली आहे. नंतर बी साई प्रणीत होता बघा, त्याचा काही विक्रम झाला होता. आता तो विक्रम नाही, तो निवृत्त झालेला आहे आणि मग तो निवृत्त झाल्यामुळे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आपण घ्यायची आहे. बी साई प्रणीत जो आहे तो भारतीय बॅडमिंटनपटू होता. खेळ विचारला जातो खेळाडूचा की कोणत्या खेळाच्या संदर्भामध्ये आहे, तर बॅडमिंटनपटू होता. त्यानं जागतिक अजिंक्य स्पर्धेमध्ये कांस्य पदक जिंकलं होतं आणि 2017मध्ये त्यानं सिंगापूर खुली स्पर्धा जी आहे ती जिंकली होती. तर ह्या काही 2 महत्त्वाच्या त्याच्या अचिव्हमेंट्स आहेत ज्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत. नंतर मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबादचा सामना जो आहे हा एक चर्चेला आला होता. का चर्चेला आला होता? IPL मधला जो आत्तापर्यंतचा सर्वाधिक स्कोर आहे तो सनरायझर्स हैदराबाद या संघानं मुंबई संघाच्या विरुद्ध उभारलेला आहे. कारण याच्या अगोदर RCBच्या नावावरती तो स्कोर होता सर्वाधिक धावांचा, जो की आता हैदराबाद संघाच्या नावावर झाला. IPLचा आतापर्यंतचा सर्वाधिक स्कोर 277 धावांचा झालेला आहे. याच्यानंतर परत RCBचा विक्रम पुन्हा एका संघानं मोडला, पण ते दुसरा तिसरा विक्रम आपल्याला विचारत नाहीत, पहिला विचारतात. तर पहिला 277 धावांचा आता सनरायझर हैदराबाद संघाच्या नावावरती आहे, हे लक्षात ठेवणार आहेत. हा जो सामना आहे या सामन्यामध्ये सर्वाधिक 38 षटकारांचा विक्रम झाला, पण अजून IPL सुरू आहे. मग हा विक्रम, हे दोन्ही पण विक्रम मोडू पण शकतात, तर त्यामुळे त्याच्यावरती आपण लक्ष ठेवून राहायचं आहे. रोहित शर्मा जो आहे त्याचा हा 200वा IPL सामना होता, हे सुद्धा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. बाकी मग थोडक्यात क्रीडा घडामोडी आहेत ह्या सुद्धा तुम्ही पाहून घेणार आहात. क्रीडा पुरस्काराच्या बाबतीमध्ये बघा, हॉकी इंडियाचे वार्षिक पुरस्कार 2024 हे जाहीर झाले आहेत आणि याच्यामध्ये जे पुरस्कार विजेते आहेत ते तुम्हाला माहीत असले पाहिजे. या पुरस्कारांमध्ये बघा, वर्षातला सर्वोत्तम हॉकीपटू जो आहे तो हार्दिक सिंग आणि सलीमा टेटे या दोघांना हा पुरस्कार मिळाला. म्हणजे महिला आणि पुरुष दोन्ही पुरस्कार विजेते इथे तुम्हाला लिहिलेत, कारण कमीत कमी याच्यामध्ये तुम्हाला ते रीड व्हावं म्हणून ते तसं दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, सर्वोत्तम मध्यरक्षक हार्दिक सिंग ठरलेला आहे, जो की सर्वोत्तम खेळाडूसुद्धा ठरलेला आहे. सर्वोत्तम बचावपटू हरमनप्रीत सिंग आहे. सर्वोत्तम गोलरक्षक PR श्रीजेश त्याला पुरस्कार दिला आहे. धनराज पिल्ले यांच्या नावाने एक सर्वोत्तम आक्रमक खेळाडूचा पुरस्कार दिला जातो, तो अभिषेक नावाच्या खेळाडूला देण्यात आला आहे. तर हे इम्पॉर्टंट आहे. जेवढे काही महत्त्वाचे पुरस्कार विजेते आहेत त्यातले तेवढे आपण या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत, किंवा 6व्या आवृत्तीमध्ये हॉकी इंडियाचे जे काही वार्षिक पुरस्कार आहेत त्याच्यापैकी एवढे विजेते आहेत. चला, याच्यानंतर बघा,
इकडे काही तुम्हाला थोडक्यामध्ये पुरस्कार दिलेले आहेत, ते तुम्ही वाचून घ्यायचे आहेत. ते काही तुम्ही सांगणार नाही, कारण त्या याच्यामध्ये आपण पहिल्या लेक्चरमध्ये ते डिस्कस केले. पहिल्या घडामोडीच्या बाबतीमध्ये हा जो रोबोट आहे बघा, ही एक तर खरं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित शिक्षिका आहे. तर हिच्या संदर्भातली माहिती आहे. हिचं नाव आहे आयरिस नावाची आहे. केरळ या राज्यानं ती लॉन्च केलेली आहे आणि अशा प्रकारचं केरळ हे भारतातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. आता हा मानवीय रोबो आहे जो मुलांना AI च्या धर्तीवरती किंवा AI च्या आधारे शिकवतो. तर तो एक लक्षात ठेवायचा. त्याची निर्माता कंपनी तुम्हाला माहीत असली पाहिजे. मेकर लॅब एज्युटेक नावाची ती कंपनी आहे. मेकर लॅब्स एज्युटेक. तर मेकर लॅब एज्युटेक्सनं तो निर्माण केला आहे असं आपल्याला विचारलं जाईल, तर आपल्याला ते आलं पाहिजे. त्यानंतर बघा, हे वैदिक घड्याळ चर्चेला आलं होतं. आता वैदिक घड्याळ कुठं आहे असा सिंपल प्रश्न येऊ शकतो, किंवा त्याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते झालं असंही आपल्याला त्या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. तर पाहून घ्या, वैदिक घड्याळाचं नाव काय आहे. आता याला काय नाव देण्यात आले, तर विक्रमादित्य वैदिक घड्याळ असं त्याला नाव देण्यात आले. काय नाव देण्यात आले? विक्रमादित्य वैदिक घड्याळ. ठिकाण कोणतं आहे, तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये उज्जैन या ठिकाणी या घड्याळाचं जे अनावरण आहे ते करण्यात आलं. कोणाच्या हस्ते करण्यात आलं, तर भारताच्या पंतप्रधानांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आणि हे जे घड्याळ आहे याची निर्मिती करणारी संस्था आहे बघा, आरोहन संस्था, जी की लखनौची आहे. कोणती संस्था आहे? आरोहन संस्था आहे, जी की लखनौची आहे. आणि हिचं वैशिष्ट्य म्हणजे हे जगातलं पहिलं आहे. काय आहे? जगातलं पहिलं वैदिक घड्याळ ते आहे. तर हे वैदिक घड्याळ एक तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवणार आहात. बाकी मग इकडे श्वेता सिंगचा मुद्दा आला होता बघा. ही जी श्वेता सिंग आहे ती भारतातील विमान व उड्डाण सुरक्षा परिचालनाच्या निरीक्षक पदावर नियुक्त झालेली पहिली महिला ठरलेली आहे. तर पहिल्या महिला, पहिले पुरुष ते सुद्धा सिंगल लाईनमध्ये आपल्याला बरेच दिलेले आहेत, तेही आपण रीड केले पाहिजे. हे सगळे पाठ करायच्या गोष्टी आहेत, सिंगल लाईनमध्ये आहेत. लेक्चरमध्ये आता एवढं मी सांगू नाही शकणार, कारण आपल्याला जे आहे ते उर्वरित भाग घ्यायचं हे मागचा आपला झालेला आहे. तर हे तुम्ही पाहून घेणार आहात, वाचून घ्यायचं व्यवस्थित त्याला. नंतर नेमणुकामध्ये आपलं नेमणुकापासून राहिलेलं आहे बघा. तर नेमणुकामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगावरती काही नेमणुका आहेत. तर त्याच्यामध्ये कोणाकोणाच्या नेमणुका आहेत त्या विशेष तुम्ही चर्चेला घ्यायच्या आहेत. त्याच्यामध्ये बघा, निवडणूक आयोग जे आहे त्याच्यामध्ये निवडणूक आयुक्त म्हणून अरुण गोयल यांचा जो राजीनामा होता, त्यांच्या राजीनाम्याच्या नंतर त्या ठिकाणी 2 निवडणूक आयुक्ताची निवड झालेली आहे. एक म्हणजे ज्ञानेश कुमार आणि दुसरे म्हणजे सुखबीर सिंग संधू. ह्या दोघांची नियुक्ती निवडणूक आयोगावरती करण्यात आलेली आहे. आता याच्यातले जे ज्ञानेश कुमार आहेत ते खरं तर केरळ केडरचे व्यक्ती आहेत, किंवा ते त्यांचं केरळ केडर आहे. आणि सुखबीर सिंग जे आहेत ते उत्तराखंड केडरचे आहेत. ह्या दोघांचे केडर तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. मल्टीलाईन क्वेश्चनमध्ये केडर खालीवर केले जाणार आहेत, तर ते तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. दोघंजण 1988च्या बॅचच्या तुकडीचे असल्यामुळं बॅचवरती जरी प्रश्न आला तरी एकच आपल्याला आकडा लक्षात ठेवायची गरज आहे. आणि केंद्रीय निवडणूक आयोगाची बेसिक माहिती, राज्यशास्त्र आपला हा विषय आहे आणि राज्यशास्त्रामध्ये या गोष्टी आपल्या पाठ असल्या पाहिजे की 324व्या कलमानं 1950 साली केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. सध्याचे जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत त्यांचं नावसुद्धा माहीत असलं पाहिजे. राजीव कुमार असं त्यांचं नाव आहे. आणि यांचा जो कार्यकाल असतो तो 6 वर्ष ते 65 वर्ष या कालावधी दरम्यान हे पदावरती राहतात. म्हणजे जर 6 वर्ष पहिल्यांदा कंप्लीट झाले तर निवृत्त होऊ शकतात, किंवा 65 वर्ष जर कंप्लीट होत असतील तर निवृत्त होऊ शकतात. इतर निवडणूक आयुक्तामध्ये ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू आहेत. तर अशा प्रकारे निवडणूक आयुक्तांचा कार्यकाल आणि निवडणूक आयुक्त तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. बाकी मग इतर निवडणुकामध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी किशोर मकवाना आहेत बघा, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे ते अध्यक्ष बनलेले आहेत, किशोर मकवाना. नंतर लवकुश कुमार आहेत, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे ते सदस्य बनलेत. गोविंद ढोलकिया, सुरत डायमंड बोर्स जो आहे ज्याचं उद्घाटन भारताच्या पंतप्रधानांनी केलं होतं, तर त्याचे ते अध्यक्ष बनलेले आहेत. सदानंद दाते आहेत, राष्ट्रीय तपास यंत्रणा जी आहे ज्याला आपण NIA म्हणून ओळखतो, तर त्याचे ते महासंचालक बनलेले आहेत. पियुष आनंद जे आहेत हे राष्ट्रीय आपत्ती निवारण दल जे आहे म्हणजेच NDRF 2005 साली स्थापन झालेलं, तर त्याचे ते प्रमुख बनलेले आहेत. राजीव कुमार शर्मा जे आहेत ते पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोचे महासंचालक बनलेत. ह्या ज्या नियुक्त्या आहेत ह्या ॲज इट इज पाठ करायच्यात. याच्यापेक्षा जास्त काही याच्यामध्ये आपल्याला डिटेलमध्ये विचारलं जात नाही. सिंगल लाईनमध्ये डायरेक्ट नाव आणि त्या व्यक्तीचं पद असं विचारलं जातं, तर त्या पद्धतीनं तुम्ही ते पाठ करायचे. रवींद्र कुमार जे आहेत हे NTPC लिमिटेडचे संचालक बनलेत. आणि CP राधाकृष्णन हे तेलंगणाचे नवीन राज्यपाल बनलेत. तर राज्यपाल महत्त्वाचे आहेत, पाठ करणं गरजेचं आहे. त्यानंतर AS राजीव आहेत बघा.
AS राजू हे केंद्रीय दक्षता आयुक्त बनलेले आहेत. नवनीत कुमार सहगल जे आहेत हे प्रसार भारतीचे अध्यक्ष बनलेले आहेत. तर या महिन्यातल्या ज्या नेमणुका आहेत त्या नेमणुकामध्ये हे जे काही व्यक्ती आपल्यासाठी दिसत आहेत तर हे व्यक्ती आपण व्यवस्थित पाठ करायचे. सगळे लोक महत्त्वाचे आहेत. सुधा मूर्ती यांची नियुक्ती राज्यसभेवरती झालेली आहे. समीर चौधरी, आता हे काय आहे तर लोणावळा इथं INS शिवाजी जे आहे नौदलाचं प्रशिक्षण स्थळ आहे तर त्या ठिकाणचे ते प्रमुख बनलेले आहेत. शेफाली सरन, ह्या महत्त्वाच्या आहेत. शेफाली सरनचा जो मुद्दा आहे तो PIBच्या महासंचालक, आता PIBचं फॅक्ट चेक युनिट जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं तर त्या संदर्भानं शेफाली सरन यांनी सुद्धा आता PIBच्या महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारल्यामुळं आपल्यासाठी त्या सुद्धा इम्पॉर्टंट ठरत आहेत. मौसमी चक्रवर्ती जे आहेत तर ह्या ऑल इंडिया रेडिओचे महासंचालक बनलेले आहेत. रश्मी गोविल हे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे संचालक. त्याच्यानंतर नीरज मित्तल इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनच्या डिजिटल इनोव्हेशन बोर्डाच्या सहअध्यक्ष. तर ही आंतरराष्ट्रीय नियुक्ती आहे, ही सुद्धा इम्पॉर्टंट आहे. नंतर इकडे काही व्यक्ती आहेत हे सुद्धा तुम्ही पाहून घेणार आहात. आणि इथे बघा परिषदा आणि महोत्सवामध्ये, परिषदामध्ये 2 इम्पॉर्टंट परिषदा आहेत, त्या परिषदा आपण डिस्कस करूया आणि मग पुढच्या टॉपिककडे जाऊया. सिंगल लाईनचे जे काही टॉपिक मुद्दे आहेत त्यातले इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगतो, बाकी तुम्ही सगळे रीड करून घेणार, सगळेच महत्त्वाचे आहेत. पण त्यातली त्यात जे काही जास्त हायलाइटेड वाटतात तेच तुम्हाला मी इथं सांगतोय. तर पहिली अणुऊर्जा शिखर परिषद, याच्यावरती तुम्हाला प्रश्न नक्की विचारला जाईल कारण ही पहिली अणुऊर्जा शिखर परिषद आहे आणि हिचं आयोजन बेल्जियम या देशामध्ये ब्रुसेल्स या ठिकाणी झालेलं आहे. बेल्जियममध्ये कुठं झालं आयोजन? बेल्जियममधल्या ब्रुसेल्स शहरामध्ये पहिली अणुऊर्जा परिषद झाली. 21 मार्च 2024ला ती झालेली आहे. तारीख पण लक्षात ठेवायची आहे, तारीखसुद्धा लक्षात ठेवायची आहे. ज्या ठिकाणी आपल्याला तारीख इम्पॉर्टंट ठरते त्या ठिकाणी ती लक्षात ठेवायची आहे. याच्यामध्ये सहभागी देशांची संख्या किती आहे तर 34 आहे. किती आहे? 34 देश याच्यामध्ये सहभागी. अध्यक्ष कोण आहे तर अलेक्झांडर डी क्रो हे जे होते हे बेल्जियमचे पंतप्रधान आहेत, हे त्याचे सहअध्यक्ष होते. आणि त्यांच्यासोबत राफेल मारियानो ग्रोसी हे इंटरनॅशनल ॲटोमॅटिक एनर्जी एजन्सी जी आहे तर त्याचे ते हे आहेत इंटरनॅशनल ॲटम एनर्जी, जाऊ दे ते काय फुल फॉर्म असेल मला काही ते लक्षात येईल ते शब्द, तर त्याचे ते काय आहेत महासंचालक आहेत, इंटरनॅशनल ॲटम एनर्जी ऑफ असोसिएशन. तर तेवढं एक तुम्ही लक्षात ठेवणार आहात. त्यानंतर दुसरी महत्त्वाची जी शिखर परिषद आहे ती आहे लोकशाहीसाठी शिखर परिषद. आता ही लोकशाहीसाठीची जी शिखर परिषद आहे ही होती तिसरी. किती होती? तिसरी शिखर परिषद होती आणि हिचं आयोजन दक्षिण कोरियामध्ये सेऊल या ठिकाणी झालं होतं. इथं तुम्हाला असं विचारलं जाईल की याच्यामध्ये भारत सहभागी झाला होता का नव्हता, तर भारतानं ऑनलाईनरित्या सहभाग नोंदवलेला आहे. भारताच्या पंतप्रधानांनी त्याला संबोधित केलेलं आहे. तर ही परिषद जी झाली, या परिषदेची थीम होती बघा, डेमोक्रेसी फॉर फ्युचर जनरेशन्स नावाची जी थीम आहे तर ही थीम या लोकशाहीसाठी शिखर परिषदेची होती. ह्या 2 महत्त्वाच्या परिषदा या महिन्यात आपल्यासाठी आहेत. आता बाकीच्या ज्या काही परिषदा आहेत त्याच्यामध्ये त्या थोडक्यात आहेत, ह्या तुम्ही वाचून घेणार आहात कारण तेवढा वेळ सध्या आपल्याकडे नाही आहे व्हिडिओला. तर तुम्ही हे पूर्ण सिंगल लाईनच्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला दिलेल्या आहेत, तुम्ही वाचून घ्यायच्या आहेत. नेक्स्ट बघा ॲप आणि पोर्टल. त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाचं एक ॲप्लिकेशन आलेलं आहे, नो युअर कॅन्डिडेट. जे काही मतदार आहेत तर मतदारांना त्यांचा जो काही कॅन्डिडेट आहे तो कसा आहे किंवा त्याच्या बाबतीतली जी काही रेकॉर्ड आहेत त्याचे, तर ते सगळे रेकॉर्ड पाहता येणार आहेत. त्याच्यासाठी हे नो युअर कॅन्डिडेट नावाचं ॲप्लिकेशन निवडणूक आयोगानं आणलेलं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवणार आहेत. त्याला KYC सुद्धा म्हणतात. त्याच्यानंतर पुढचं ॲप्लिकेशन आहे बघा आपल्यासाठी भाषा नेट पोर्टलचं ॲप्लिकेशन आहे. आता हे जे भाषा नेट पोर्टल आहे, हे जे नेट पोर्टल आहे ते देशव्यापी डिजिटल समावेशनासाठी नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडियानं सुरू केलेलं आहे. तर सिम्पल असं विचारलं जाणार, हे सुरू करणारी संस्था कोणी किंवा हिनं कोणतं पोर्टल सुरू केलं, तर भाषा इंटरनेट पोर्टल सुरू केलेलं आहे, भाषा नेट पोर्टल, ते लक्षात ठेवा. फुले अमृतकाळ हे जे आहे तर हे पशुसल्ला मोबाईल प्रणाली आहे आणि ही भारतातली अशा प्रकारची पहिली प्रणाली आहे जी की महात्मा फुले कृषी विद्यापीठानं विकसित केलेली आहे. तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाची फुले अमृतकाळ पशुसल्ला प्रणाली लक्षात ठेवायची, पहिलीच प्रकारची प्रणाली आहे. नंतर सखी ॲप आहे. हे जे सखी ॲप आहे ते इस्रोद्वारे गगनयान अंतराळ उड्डाण मोहिमेतलं अंतराळवीरांची जे काही मदत आहे त्याच्यासाठी हे विकसित करण्यात आलेलं आहे. इस्रोद्वारे गगनयान अंतराळ जी काही मोहीम आहे त्याच्यातल्या अंतराळवीरांच्या मदतीसाठी सखी नावाचं ॲप्लिकेशन विकसित केलं आहे. तर याचा फुल फॉर्म पाठ करायचा तुम्ही. फुल फॉर्म जो आहे द
द स्पेसबॉर्न असिस्टंट अँड नॉलेज हब फॉर क्रू इंटरॅक्शन म्हणजेच सखी असा त्याचा तो फुल फॉर्म त्यांनी दिलेला आहे किंवा त्याचं ते पूर्ण इन्फॉर्मेशन आहे ती पाठ करून घ्यायची तुम्हाला, कारण त्याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. नंतर आहे ई किसान उपज निधी. आता ई किसान उपज निधी का आहे तर वखार विकास आणि नियामक प्राधिकरणानं सुरू केलेला प्लॅटफॉर्म तो आहे आणि तो डिजिटल प्रक्रिया जो आहे तो सुलभ करतो, ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचं उत्पादन कोणत्याही नोंदणीकृत WDRA वेअरहाऊसमध्ये साठवता येतं. तर ई किसान उपज निधीच्या संदर्भातला सुद्धा तुम्हाला मुद्दा महत्त्वाचा आहे. नंतर हे प्रधानमंत्री सामाजिक उत्थान आणि रोजगार आधारित जनकल्याण म्हणजेच PM सूरज याचा तो पूर्ण नाव आहे तर ते सुद्धा माहीत असलं पाहिजे. जे काय आहे की भारताचे जे पंतप्रधान आहेत त्यांनी जे समाजामधला जो काही वंचित घटक आहे तर त्याच्यात जे काही उद्योजक असतील त्यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी हे पोर्टल सुरू केलेलं आहे, PM सूरज नावाचं पोर्टल. मागास घटकांना कर्ज पुरवठा करणं, समाजातल्या मागास घटकांना, त्याच्यासाठीचं ते पोर्टल आहे. नंतर संकलन नावाचं ॲप्लिकेशन आहे बघा. हे संकलन ॲप्लिकेशन आहे कशासाठी आहे तर नवीन जे फौजदारी कायदे आहेत त्यांची माहिती संकलित स्वरूपात देण्यासाठी NCRBनं ते तयार केलेलं आहे. जे आता नवे फौजदारी कायदे यावर्षी लागू झालेत तर त्या संदर्भातली माहिती या संकलन नावाच्या ॲप्लिकेशनवरती आपल्याला उपलब्ध करून दिली जाते आणि ते NCRB कडून उपलब्ध केली जाते, हे लक्षात ठेवायचे. पुढे आपल्याला ई-नाम जे आहे ते मोबाईल ॲप्लिकेशन आहे. ई-नाम मोबाईल ॲप्लिकेशन. आता हे जे ॲप्लिकेशन आहे ते अर्जुन मुंडा जे आहेत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री त्यांनी ते लॉन्च केलेलं आहे किंवा त्यांच्या हस्ते ते लॉन्च करण्यात आले. म्हणजेच कोणत्या मंत्रालयाचं असलं पाहिजे ते तर केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचं हे ॲप्लिकेशन आहे आणि ते नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट असं त्याचं फुल फॉर्म आहे ई-नाम ॲप्लिकेशनचं, ते लक्षात ठेवायचं. हवामानाशी संबंधित माहिती देण्यासाठी भारतीय नौदलाने एक ॲप्लिकेशन विकसित केलं आहे आणि त्याला त्यांनी नाव दिले इंद्रा असं नाव दिलं आहे. काय नाव दिलं आहे? इंद्रा नावाचं ते ॲप्लिकेशन आहे. इंद्रा म्हणजे काय तर इंडियन नेव्हल डायनामिक रिसोर्स फॉर वेदर ॲनालिसिस. इंडियन नेव्हल डायनामिक रिसोर्स फॉर वेदर ॲनालिसिस म्हणजेच इंद्रा नावाचं ॲप्लिकेशन कोणी विकसित केलेलं आहे तर भारतीय नौदलानं ते तयार केलेलं आहे. कशासाठी तर ते हवामानाशी संबंधित माहिती देण्यासाठी ते विकसित केलेलं आहे. पुढं आपल्यासाठी पुस्तकं आहेत. मग पुस्तकामध्ये आपल्याला जे काही पुस्तकं आलेत त्याच्यामध्ये काही आहेत बघा. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत माजी राष्ट्राध्यक्ष होते गोटाबाया राजपक्षे, त्यांनी एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव त्यांनी असं दिलं द कन्स्पिरन्सी टू आउस्ट मी फ्रॉम द प्रेसिडेन्सी. द कन्स्पिरसी टू आउस्ट मी फ्रॉम द प्रेसिडेन्सी नावाचं पुस्तक कोणाचं आहे तर गोटाबाया राजपक्षे यांचं आहे, जे की श्रीलंकेचे माजी राष्ट्राध्यक्ष होते. नंतर मी अनुभवलेला कोविड हे पुस्तक आहे आणि याचं लेखन केलेलं आहे निलेश लंके यांनी, जे की आमदार आहेत. निलेश लंके लक्षात ठेवायचं. निलेश लंके यांचं पुस्तक मी अनुभवलेला कोविड. कोविडच्या काळामध्ये ते बरेचसे चर्चेला आले होते कारण त्यांचं जे काम होतं त्या कामामुळे ते चर्चेला आले होते आणि त्यावर त्यांनी आता पुस्तक लिहिलं की मी अनुभवलेला कोविड. नंतर बेसिक स्ट्रक्चर अँड रिपब्लिक नावाचं एक पुस्तक आहे बघा. हे पुस्तक लिहिलेलं आहे PS श्रीधरन यांनी. हे सुद्धा राजकीयच व्यक्ती आहेत ज्यांचं गोव्याचं राज्यपालपद जे होतं ते त्यांनी भूषवलेलं होतं, त्यामुळे त्यांचं एक नाव आहे. तर हे PS श्रीधरन बेसिक स्ट्रक्चर अँड रिपब्लिक, नंतर मी अनुभवलेला कोविड आणि द कन्स्पिरसी टू आउस्ट मी फ्रॉम द प्रेसिडेन्सी हे गोटाबाया राजपक्षे हे लोक तुम्ही लक्षात ठेवणार आहात कारण सगळे राजकारणाशी संदर्भित आहेत. मग आपल्याला ते माहीत असले पाहिजे. आणि हे विशाल पांडे यांचं इस्रायल वॉर ऑफ डायरी नावाचं एक पुस्तक आहे, ते एक पाठ करायचं आहे. निधनविषयक घडामोडीमध्ये आता निधनवरती बरेचसे आपण पाहतोय प्रश्नांची संख्या कमी झालेली आहे, त्यामुळे निधनविषयकमध्ये काही थोडे व्यक्ती आहेत ते थोडे बघून घ्या. ज्येष्ठ क्रीडा पत्रकार होते हेमंत जोगदेव, त्यांचं वयाच्या 96व्या वर्षी निधन झालेलं आहे. ते पुण्यामध्ये राहत होते आणि ते क्रीडा पत्रकार होते. त्यांनी दैनिक केसरी जो आहे किंवा केसरी नावाचा जो वृत्तपत्र आहे त्याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या वार्तांकनासाठी अधिस्वीकृती मिळवणारे ते पहिले पत्रकार होते, जे की मराठी क्रीडा पत्रकारांपैकी होते. तर ते एक त्यांच्या संदर्भामध्ये आपल्याला महत्त्वाचं आहे की पहिले मराठी क्रीडा पत्रकार होते. बस बाकी इतर लोक आहेत जे तुम्हाला सिंगल लाईनमध्ये दिलेत हे तुम्ही पाठ करून घेणार आहात. आणि मग नंतर येतात जागतिक दिवस. तर जागतिक दिवसाच्या संदर्भामध्ये हे सुद्धा तुम्ही काय करायचं आहे व्यवस्थितरित्या पाठ करायचं आहे. अर्थ आवर डेची बेसिक माहिती पाठ करून घ्या. याच्या संदर्भामध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जातो आणि मागे आयोगाने याच्यावरती बेसिक डिटेलवरती प्रश्न घेतला होता, तर डिटेल्स सहित पाठ करायचं आहे. चला यानंतर हे जे आहे ते हे मर्चंट नेव्हीचा सप्ताह आहे बघा. मर्चंट नेव्ही सप्ताह जो होता तो 61वा यावर्षी साजरा करण्यात आला
आणि कालावधी जो होता तो 30 मार्च ते 5 एप्रिल 2024 दरम्यान हा सप्ताह साजरा करण्यात आला. याची संकल्पना शाश्वत नौवहन संधी आणि आव्हाने, आणि उद्घाटन जे होतं ते उद्घाटक जे केलं ते महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी केलेलं आहे. तर इत्यादी गोष्टी त्याच्या संदर्भामध्ये आहेत. बाकी ऑनलाईनर घडामोडी तुम्हाला दिलेल्या आहेत ते तुम्ही वाचू शकता. आणि इकडे तुम्हाला हे जे आहे तर या ठिकाणी GI टॅग जे असतात ते अपडेट केले जातात. जे काही GI टॅग त्या महिन्यामध्ये मिळालेले असतात तर त्याची इन्फॉर्मेशन तिथं दिलेली असते. तर एवढ्या काही गोष्टी आहेत ह्या तुम्ही या महिन्यामध्ये वाचायच्या आहेत. एवढंच डाटा त्या ठिकाणी आहे, जास्त काही नाही आहे. उगाचच ओढून ताणून डाटा आणू नका करंटचा, आणि उगाचच मोठा सिलेबस हे करून टाकू नका. जेवढं आपल्याला येणार आहे तेवढंच बघा. आचारसंहिता असल्यामुळे PIBला भरपूर न्यूज जे आहेत ते आता येत नाहीत, कारण कोणत्याच राज्याचं किंवा सरकारचं कोणाचंच काही चाललेलं नाही ना. सगळं जे काय आहे ते इलेक्शनचा प्रचार सुरू आहे, त्यामुळे न्यूज जे आहेत खूप कमी प्रमाणामध्ये आहेत. म्हणजे आता जो चालू महिना आहे आपला एप्रिल, तर ह्याच्यामध्ये सुद्धा खूप कमी न्यूज राहणार आहेत. तर ते लक्षात घेऊन आपण तेवढीच छोटी PDF बनवलेली आहे, 30 पेजेसची ती आहे. तर ही जर PDF तुम्हाला खरेदी करायची असेल तर याच्यासाठी तुम्हाला नंबर आहे 9356 एक मिनिट, आता हे 9356 हा माझा नंबर आहे. याच्यावरती तुम्ही ही PDF खरेदी करण्यासंदर्भामध्ये चौकशी करू शकता. ज्यांना घ्यायची असेल ते घेऊ शकता, कारण आपल्या PDFचा रिझल्ट सगळ्यांना माहिती आहे. चांगल्या प्रकारे त्यातनं प्रश्न येतात, आणि आयोगाच्याही परीक्षा आणि तसंच इतर ज्या काही सरळ सेवेच्या परीक्षा आहेत सगळ्या परीक्षेमध्ये 90% अबोव आपला रिझल्ट आहे. तर तुम्ही त्या खरेदी करू शकता. आणि त्याच्याबरोबर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईकसुद्धा करायचं आहे, आणि त्याचबरोबर आपल्या मित्रांपर्यंतसुद्धा शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना माहितीसुद्धा होईल की बाबा आहे करंट अफेअरचा चांगला कंटेंट या ठिकाणी दिला जातो. तर अशा प्रकारे या महिन्यातल्या काही घडामोडी होत्या ज्या आज आपण पाहिलेल्या आहेत. आता उर्वरित जो काही आपला भाग असेल, म्हणजे जे काही अदर कंटेंट आपला आहे तो पुढे येत राहील चॅनलवरती. त्यामुळे चॅनलवरती थांबलेलं राहा, सबस्क्राईब करून ठेवा, मागचे व्हिडिओ बघत राहा, येणाऱ्या परीक्षेसाठी अभ्यास करा. सध्या ज्या परीक्षा आहेत आपल्या पोस्टपोन झाल्यात, तर हा जो काळ असतो या काळामध्ये तुम्ही शांततेने अभ्यास करणं गरजेचं असतं, कारण याच काळामध्ये तुमच्या ज्या चुका असतात ते सुधारायला तुम्हाला वेळ मिळतो. तर त्यात तुम्ही चुका सुधारायच्या आहेत, आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये चांगला परफॉर्मन्स जो आहे तो तुम्ही द्यायचा आहे, आणि त्याच्यावरतीच तुमचं भवितव्य जे आहे ते ठरलेलं आहे. तर एवढं बोलून आपण या ठिकाणी थांबूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.